श्री गुरुदेव दत्त। आपण या पुढचे जे व्हिडिओ आहेत ते 12 राशी 12 स्थानात आपल्याला काय फळ देतात हे बघणार। आपण सर्वात प्रथम जी घेणार आहोत ती शनी ही राशी। शनी 12 स्थानात असल्यानंतर तुम्ही कसे असणार आहे, तुम्हाला काय फळ देते, त्यानंतर तुमचं ती दूषित झाल्यावर काय त्रास देतो, अशा प्रकारे सुरुवात करणार आहोत। सर्वप्रथम आपण शनीला बघणार आहोत, कारण शनी हा सगळ्यांचा वीक पॉइंट आहे। प्रत्येक जण शनी या ग्रहाला आणि शनी या देवतेला घाबरत असतो, त्यामुळे आपण सर्वप्रथम शनीला घेतलेला आहे। शनी हा प्रथम स्थानात असल्यानंतर व्यक्तीकडे बऱ्यापैकी धन असतं, तरी देखील तो धनाच्या मागे, धनाच्या लालसेपोटी म्हणजे पैशाच्या लालसेपोटी सतत कार्यरत असतो। तर प्रथम स्थानात शनी असल्यानंतर ही व्यक्ती अतिशय हुशार असते, तल्लख बुद्धीची असते, ज्ञानाचं नियोजन यांच्याकडे उत्तम असतो, त्यासोबतच पैशाचं देखील असतं। यांना अपव्यय केलेला आवडत नाही, पैशाचा असो, वेळेचा असो की आणखी कशाचा। व्यवहारातलं ज्ञान हे उत्तम असतं, त्या बाबतीत त्यांचं नियोजन देखील असतं। शत्रूंना हे कधीच बोलून त्यांना रागवत नाही, तर त्यांना दृष्टिक्षेपाने त्यांचा नाश करत असतात। यांची एक दृष्टी समोरच्याला शांत करत असते। या व्यक्तींना थोड्याशा स्थूल असतात, पण बाकी कोणते ग्रह जर यांच्या सोबत आले तरच हे थोडेसे जाड होतात। त्यानंतर त्यांचा जो शरीरातला वेन्स म्हणतो आपण, शरीरातल्या ज्या नसा असतात त्या मोठ्या असतात, ठळक स्वरूपाच्या अशा ह्या व्यक्ती असतात। आणि यांचं जी ग्रोथ म्हणतो आपण ती वयाच्या 30 नंतर होते। एक शनीच्या भ्रमणानंतर एक विशिष्ट काळानंतर 30 नंतर एक 35, 45, 53 ह्या वयाच्या नंतर त्यांची ग्रोथ होते आणि ती खूप चांगल्या प्रकारे होते। आणि यांचं उदाहरण म्हणजे इंदिरा गांधी, लाला लजपतराय, गोपाळ कृष्ण गोखले हे त्यांची उदाहरण आहे। त्यांच्याही प्रथम स्थानामध्ये शनी हा ग्रह होतो। बरं, आता हा शनी जर दूषित झाला प्रथम स्थानातला तर काय होणार? अनेक संघर्षाला तोंड द्यावं लागतं। जे काम करणार त्या गोष्टीमध्ये त्यांना विलंबच होत असतो। एवढंच नाही, त्यांचं लग्न सुद्धा हे उशिरा होत असतो। संघर्ष आणि यांचं हे खूप जवळचं नातं होऊन जातं ज्यावेळेस हा शनी दूषित होतो। सद्गुणांचा अभाव निर्माण होतो यांच्या वागण्या बोलण्यामध्ये, दुर्गुण हे जास्त प्रमाणात होतं। अस्वच्छता, त्यानंतर प्रत्येक गोष्टीचा विचार हा निगेटिव्ह करणं, कोणाचं काही चांगलं झालेलं असेल तिथे सुद्धा हे लोक बघू शकत नाही, इथे सुद्धा यांचा निगेटिव्ह विचार सुरू होतो। त्यासोबतच स्मरणशक्तीचा लोप होतो। आळशीपणा, अस्वच्छतेमुळे या सगळ्या गोष्टी, यात निगेटिव्ह एनर्जी वाढत जाते। भ्रमिष्टपणा, विसराळूपणा, काही वेळेस अशा व्यक्तींना थोडा ना डोक्यावर परिणाम होण्याचे सुद्धा चान्सेस असतात। ही झाली तुमच्या प्रथम स्थानात शनी असल्यानंतर, म्हणजे लग्न स्थानात शनी असेल तर त्या व्यक्तींचं। आता आपण बघणार आहोत द्वितीय स्थानामध्ये, पत्रिकेमधल्या द्वितीय स्थानात म्हणजे धनस्थानात शनी आहे, त्यामुळे थोडासा कठोर असतो। तर कुटुंब स्थानात, धनस्थानात हा शनी असल्यानंतर थोडंसं घरातल्या व्यक्तीने ह्या व्यक्तीचा ना त्याग केलेला असतो, ज्याच्या धनस्थानात शनी असतो, कारण बोलणं कठोर असतं ना, त्यामुळे। त्यासोबत ह्या व्यक्ती अतिशय हुशार असतात। जरी गरीब ह्या घराण्यामध्ये जन्माला आले असले तरी स्वतःच्या हुशारीने आणि स्वतःच्या प्रयत्नाने, कारण इथे फार ते गोड बोलत असतात व्यवसायाच्या बाबतीत, धनाच्या बाबतीत, तर हे स्वतःच्या हिमतीवर ग्रोथ करतात आणि खूप मोठ्या प्रमाणात ते धनसंचय करत असतात। ह्या व्यक्तींना ना त्यांना वडिलोपार्जित धन सुद्धा मिळते, म्हणजे स्थावर मालमत्ता ही देखील त्यांना मिळतेच। ह्या व्यक्तींना थोडंसं कानात कुजबूज करणाऱ्या पण असतात बरं का, एकदम सगळ्यांसमोर काही गोष्टी बोलत नसतात, पाठीमागे हळूहळू कानात बोलणं जो बोलतो तसा यांचा हा गुण म्हणा किंवा अवगुण म्हणा हा नक्कीच असतो। आणखी एक गोष्ट म्हणजे ज्या स्त्रिया म्हणा किंवा पुरुष म्हणा ज्यांच्या धनस्थानामध्ये कुटुंब स्थानात शनी असेल, तर अशा व्यक्ती कालबाह्य वस्तूचा संग्रह करणाऱ्या असतात। यांना पुरातन वस्तूचा सांभाळ करणं, बघा ज्या स्त्रियांच्या याच्यात द्वितीय स्थानात शनी असेल त्यांच्या घरी पितळी भांडे, पितळ्याच्या वस्तू किंवा जुन्या स्टोव वगैरे अशा गोष्टी सापडत असतात। तर हा साठा मोठ्या प्रमाणात असतो आणि ह्याच साठ्यामुळे हळूहळू त्यांच्या
धनामध्ये संचय होत जातो, बँक बॅलन्स वाढत जातो आणि ह्या व्यक्ती धनाढ्य होत जातात। त्यासोबतच या व्यक्ती अर्थशास्त्रज्ञ असतात, जन्मतः यांना ते नॉलेजच असतं कुठे काय आणि कसं अर्थसंचन करायचंय ते। वृद्ध व्यक्तींपासून यांना आर्थिक संचय होतो, कदाचित त्या व्यक्तींकडनं यांच्याकडे एखादा व्यवसाय, छोटा मोठा धंदा काहीतरी येत असतं, तर यांना लाभदायक सुद्धा वृद्ध व्यक्ती असतात। तर ह्या व्यक्ती कोण असू शकतात? धीरूभाई अंबानी, महात्मा गांधी, हेमा मालिनी, नवल टाटा हे देखील ह्याच गोष्टीचे उदाहरण आहेत की ज्यांचा द्वितीय स्थानात शनी आहे। दूषित असल्यानंतर काय होतं की वडिलोपार्जित जी इस्टेट असते, प्रॉपर्टी असते, स्थावर मालमत्ता असते, ती भेटत नाही, भेटली तरी ती लाभदायक होत नाही। त्यासोबतच तुम्ही कोणता उद्योगधंदा करा, व्यवसाय करा, मेहनत ही दुप्पट जाते आणि त्यातून येणारी जी सोर्स असतो तो खूप कमी प्रमाणात येतो, आर्थिक उत्पन्न हे फार कमी होतं। अशा व्यक्तींना ना तुमचं जो शिक्षण असतं तर ते शिक्षणामध्ये अनेक अडथळे येतात। अशा व्यक्तींना थोडासा दाताचे आजार किंवा मुख रोग हे होऊ शकतात। त्यासोबतच ह्या व्यक्तींचं असं असतं की पैसा हा अजिबात टिकत नाही, दुसऱ्यांचा जरी घेतला तरी तो विनाकारण दुसरीकडे खर्च होऊन जातो। अशा व्यक्ती थोडंसं ना दुसऱ्यांची मालमत्ता तर घेतात, पण यांच्या बोलण्यात कठोरता असते, गैरमार्गाने थोडासा पैसा कमवण्यामध्ये यांचं लक्ष असतं की कुठून तरी आपल्याला 2 नंबरचा पैसा मिळावा। यामुळे खूप हे अडचणीत येतात, कारण शनी आहे आणि शनी कधीही अशा गोष्टी करायला तुम्हाला मान्यता देत नाही। त्यासोबतच या व्यक्तींचं काय होतं की यांना संतती जी येते किंवा ते स्वतः असतात तर ते थोडेसे त्यागी होतात। आता आपण बघणार आहोत तृतीय स्थानामध्ये म्हणजे पराक्रम स्थानामध्ये शनी असल्यानंतर काय होणार आहे। तर तृतीय स्थान म्हणजे पराक्रम स्थान आणि स्वतःच्या स्वपराक्रमाने व कमी मोबदल्यात, कमी पैशामध्ये खर्च कमी करून ह्या व्यक्ती खूप मोठा पराक्रम करू शकतात आणि यांचं त्यांना फळ देखील हा शनी देत असतो। ह्या व्यक्ती थोडंसं ना विनाकारणची चिंता म्हणा, मनस्ताप हे करून घेत असतात। या अडचणीवर ते निर्विघ्नपणे आणि यशस्वीरित्या हे साध्य करत असतात आणि त्यांना यश हे 100% मिळत असतं। यांना शिक्षणात भरपूर अडथळे येतात, त्यांना त्यांचं शौर्य गाजवण्यासाठी पण अडथळे येतात, पण कितीही अडथळे आले आणि शिक्षण कमी झालं तरी या व्यक्ती कुठेही अडथळत नाहीत, कुठेही थांबत नाही, ते त्यांची यशस्वीरित्या पुढे सरकत जातात, कारण त्यांना स्वतःची एक हुशारी असते। बुद्धिमान असल्यामुळे ते कधीही कुठेही अडत नाहीत। गनिमी कावा हा यांना माहीत असतो आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे, सांगेल पुढे। युद्धामध्ये नेतृत्व करणं किंवा गनिमी काव्यामध्ये नेतृत्व करणं हा मोठा त्यांच्याकडे गुण असतो आणि ह्या गुणाचा वापर ते खूप छान करते। याचं उदाहरण म्हणजे बाळासाहेब ठाकरे, ग. दी. माडगूळकर, भगत सिंग हे सर्व ह्याच तृतीय स्थानातल्या शनीचे आहेत। त्यासोबतच यांना ज्योतिषशास्त्र, गूढ ज्ञान याविषयी खूप सखोल अभ्यास असतो किंवा आवड असते। हा जर तृतीय स्थानातला शनी खराब झाला असेल तर तुमचं शेजाऱ्या पाजाऱ्यांसोबत जमणार नाही, नातेवाईकांसोबत सुद्धा पटणार नाही, घरातल्या व्यक्तींसोबत सुद्धा वाद होतील, सतत संघर्षाला तोंड द्यावं लागतं। तुम्हाला तुमच्या भावंडांची, लहान भावंडाची किंवा मोठ्या भावंडाची जबाबदारी स्वीकारावी लागते। त्यासोबतच या सगळ्यामुळे संघर्षामुळे तुम्हाला उदासीनता, त्यासोबत काही आजार येतात, भित्रेपणा, उदासीनता हे सगळ्या गोष्टी वाढल्यामुळे त्यांच्यात आजारपणा वाढायला सुरुवात होतो आणि ह्या सगळ्या जबाबदाऱ्या निभावता सगळ्याच गोष्टींना विलंब होतो। शिक्षणातल्या अडथळ्यामुळे त्यांना व्यावसायिक यश मिळत नाही, त्यामुळे बऱ्याचशा चांगल्या संधी त्यांच्या हातातून निघून जात असतात। आळशी, अस्वच्छ, असंस्कारी आणि वाईट संगतीमुळे यांचा पूर्ण आयुष्याचा बट्ट्याबोळ होत असतो। म्हणजे पराक्रम स्थानच खराब झाल्यामुळे सगळं आयुष्यच त्यांचं खराब व्हायला सुरुवात होत असते। आजारपण म्हणलं तर यांना थोडं ऐकायलाही कमी येऊ शकतं आणि श्वास घेण्यासाठी त्रास हे सुद्धा होऊ शकतं। हा आहे तृतीय स्थानातला शनी। आता चतुर्थ स्थानातला शनी म्हणजे कुटुंबात असलेला शनी, त्यासोबतच तुमचं शिक्षण या स्थानात असलेला शनी, हा काय सांगतो हे आपण
बघूयात. चतुर्थ स्थानातला म्हणजे सुखाच्या स्थानात असलेला शनी हा थोडा मात्या पित्यांमध्ये थोडासा दुरावा निर्माण करणारा असतो. आजी आजोबा या घरांमध्ये असतात बरं का. ज्यांच्या चतुर्थ स्थानात शनी आहे तर आजी आजोबा बरेच वर्ष साथ असतात त्यांची. भावंडांशी यांचं पटत नाही. इस्टेट भरपूर असते, स्थावर मालमत्ता यांना भरपूर असते. थोडस यांना ना वेगळं राहायची वेळ सुद्धा येऊ शकते. एकांतवासाची आवड असते, त्यामुळेच त्यांचं थोडंसं ध्यानधारणा, आध्यात्मिक ऊर्जा ह्या गोष्टींवर विश्वास असतो आणि थोडंसं त्यांचा कल त्या साईडला म्हणजे आध्यात्मिक क्षेत्राकडे झुकणारं असतं. त्यानेच हे चिंतनशील असतात, त्यामुळं यांची योग विद्या ही खूप उत्तम प्रकारे होते. साधी राहणे आणि उच्च विचारसरणीमधले थोडेसे या व्यक्ती असू शकतात. गाजावाजा न करता शांततेने स्वतःचं कार्य करणे, सतत कार्यमग्न राहायचे पण शांततेने कार्य करायचं असे ह्या व्यक्ती असतात. याचं उदाहरण म्हणजे छत्रपती शाहू महाराज हे त्यांचे उदाहरण आहे. त्यांच्या चतुर्थ स्थानामध्ये ह्या शनी हा ग्रह होता. बघा त्यांनी त्यांचं शांततेने आणि किती साधी राहणी होती, अशा प्रकारे त्यांनी कार्य केलेलं आहे. हे उत्तम उदाहरण आहे. आता हा जर शनी चतुर्थातला शनी जर खराब झालेला असेल तर तुम्हाला तो खरंच निगेटिव्ह फळ तर देणारच आहे. हा खराब असल्यानंतर ह्या व्यक्ती थोडंसं सगळ्यांपासून ना झटकून वागणं, जे आपण मराठीत बोलतो तर तसं आहे की कोणालाही जवळ करायचं नाही. आई वडील असो, पत्नी असो, मुलं असो यांच्यापासून ते लांब असतात, म्हणजे झटकून वागतात ते. त्यानंतर त्यांचा एक गुण असतो, या गुणामुळे यांच्या घरामधील वातावरण म्हणजे प्रेम भावनेचं राहत नाही. एकमेकाविषयी निगेटिव्ह विचार करणं, वाईट विचार करणं, यामुळे सगळं चार भिंतीला चार तोंडे अशा प्रकारे होऊ शकतं यांच्या घरामध्ये. त्यासोबतच यांचा आचार विचार हे आपल्या कुलरीती, कुलाचार, आचार विचार यांना मान्य करणारा नसतो. ते त्यांच्याच मनाचे मालक असतात, त्यांच्या मनानुसार ते वागतील. ते कुठेही नियम वगैरे पाळायला तयार होत नसतात. अशा ह्या वागण्यामुळे त्यांना भविष्याबद्दल फार चिंता असते आणि ते विचार करत असतात पण त्याचा उपयोग होत नाही, कारण ते त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये परिवर्तन करत नसतात. त्यामुळे यांना भविष्याची प्रचंड चिंता असते आणि याच कारणामुळे त्यांच्या स्वभावामुळे लहानपणापासून ते सगळं ह्या गोष्टींना तोंड देत असतात. म्हणजे हे जे प्रसंग येतात यांचा त्यांना तेव्हापासूनच त्रास व्हायला सुरुवात होत असते. या कारणास्तव त्यांना आर्थिक स्थैर्य सुद्धा लाभत नाही. या व्हिडिओमध्ये आपण 4 स्थानामधला शनी बघितलेला आहे, तो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही अर्थाने. आता या नंतरचा जो व्हिडिओ येणार आहे त्याच्यातला पुढच्या स्थानामधला शनी, अशा प्रकारे आपण 12 स्थानातला शनी करणार आहोत. त्यानंतर दुसरी रास. तर हा व्हिडिओ किंवा हे जे चालू केलेलं आहे आम्ही 12 स्थानावरचं फळ, तर कसा वाटला हा आम्हाला नक्कीच सांगा. त्यासोबतच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण बघत जा, म्हणजे मग तुम्हाला पण कळेल आणि आम्हाला देखील कळेल. धन्यवाद.